आषाढी एकादशी पालखी सोहळा 2026च्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन येथे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत। त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट पद्धतीने कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन सर्व अधिकाऱ्यांना केले। आषाढी वारी दरम्यान पाणी, शौचालय, स्वच्छता, आरोग्य सुविधा, मुक्कामाची चांगली व्यवस्था आदींची चोख व्यवस्था ठेवावी असे सांगून ग्रामविकास विभागाने पालखी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच गत वर्षापासून निधीची तरतूद ठेवण्यास सुरुवात केली आहे। यावर्षी शौचालयांचे अतिरिक्त संच ठेवण्यात आल्याने किमान 36 ते 48 तास अगोदर ते पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल याची काळजी घ्यावी। पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर, जलरोधक मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था देखील चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास व्यक्त केला। पालखीला जोडणारे ग्रामीण भागातील रस्ते मार्गापासून पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती न करता कायमस्वरूपी टिकतील असे सिमेंटचे रस्ते करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या। गतवर्षी पालखी सोहळ्यात उत्कृष्ट काम केलेले मात्र आता बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पालखी कालावधी दरम्यान उपलब्ध करून घ्याव्यात। आषाढी अगोदर आणि नंतर 8 दिवस VIP दर्शन बंद करावे। सोलापूर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्या व दिंड्यांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेऊन नियोजन करावे अशा सूचना दिल्या। दरवर्षी आषाढीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही वाढत असून यावर्षी 30 लाख विठ्ठल भक्त दर्शनासाठी येऊ शकतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व मनुष्यबळाने समन्वयाने काम करावे। पालखी मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी करण्यात आली असून त्याबाबत आढावा घेतला। पालखीच्या सुविधा, मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक त्या सुधारणा होत असल्याबाबतचा आढावा घेण्यात येत असल्याचेही सांगितले। यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य लोंढे, विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, संत सोपानदेव देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण गोपाल गोसावी, श्री संत निळोबाराय संस्थानचे विश्वस्त अशोकराव सावंत, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख उमेश मोरे यांच्यासह पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा, पोलीस विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग, भारतीय रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, जिल्हा परिषद, भारत संचार निगम, अन्न व औषध प्रशासन, महामेट्रो, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।